आज आपण बनवणार आहोत वेगळा आणि झटपट 10 मिनिटात तयार होणारा मुरमुऱ्याचा नाश्ता. आणि चला तर मग बनवायला सुरुवात करू. त्यासाठी मी मुरमुरे घेतलेले आहेत, 2 मिडियम कांदे घेतलेले आहे, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतलेले, शेंगदाणे घेतलेले, जिरे घेतले, मोहरी घेतली, हळद घेतली, मीठ घेतले, तेल घेतले. आणि हे आपल्याला पहिले मुरमुरे आपण जसे पोहे कसे स्वच्छ धुवून घेतो तशा प्रकारे आपल्याला हे मुरमुरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत. आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून चांगलं स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे, त्या बटनावरती जाऊन क्लिक करा, तिथे जाऊन तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. चला आता त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पाणी काढल्यानंतर आपल्याला ते चाळणीवरती काढून पाणी नितळासाठी ठेवायचं आहे आणि पोह्यासारखं भिजू द्यायचं आहे थोड्या वेळ. आणि त्याच्यामुळं ते खायला पण म्हणजे भिजल्यानंतर त्याची टेस्ट पण अशी छान लागते. आता बघा मी पाणी काढून चाळणीवर ते घेतलेलं आहे. बघा पाणी खाली राहिलेलं आहे, चाळणीतनं पूर्ण पाणी नितळत आहे. आणि आत्ता आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये त्या चमच्याने मी 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल चांगलं तापून द्यायचं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला पहिलं शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले तळून घेतल्यानंतर आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबाने त्याला आंबटपणा येतो आणि आंबटपणाने असं ते टेस्टी लागतं आंबटपणा आल्यानंतर. त्याच्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आपल्याला. बघा ते कसे सुटसुटीत पोह्यासारखे सुटसुटीत पोहे शिजवल्यावर कसं सुटसुटीत होतं तसं हे पदार्थ आहे. त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं, मोहरी टाकायची, कांदा आणि मिरची टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. ते परतल्यानंतर कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर चांगली परतून घेतल्यानंतर त्यात हळद टाकायची, हळद चांगली परतून द्यायची आणि त्याच्यानंतर आपण तळलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता आपण भिजवलेले हे मुरमुरे त्यामध्ये टाकायचे आहे आणि मुरमुरे चांगल्या मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला थोडं कमीच घालायचं आहे कारण मुरमुऱ्याला मीठ असतं आणि त्याच्यामुळं मीठ थोडं कमी घालायचं आहे. आणि मीठ घातल्यानंतर तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे. साखर अशी टाकल्यानंतर थोडीशी त्या पदार्थाला चांगली चव येते. आता चांगलं मिक्स झालेलं आहे. बघा दिसायला पण किती सुंदर, कलर पण किती छान आलेला आहे, दिसायला पण खूप छान आलेलं आहे. बघ त्याच्यामध्ये मी थोडी साखर टाकलेली, त्या चमच्याने अर्धा चमचा साखर टाकलेली. अशा प्रकारे आपलं मुरमुऱ्याचं